Hello students, welcome in today's online lecture of Organization of Commerce and Management for 11th standard. Dear students, in our earlier lecture we have classified all the business activities in main two categories. The first one is industry and another is the commerce. Industry is related with the place of production where the raw material is converted into finished goods. Okay, so that part we have done. Now the second part we are going to start with the commerce. Commerce is that part of business activity which is concerned with the distribution of goods and services produced by industry. So just production of goods is not enough. Proper distribution of goods should be done, and then only the businessman will get the profit in their activities. So commerce is related with the distribution of goods and services to various consumers. Commerce bridge the gap between the producers and consumers by exchange of goods and services for money or money's worth. Commerce is further divided in two. The first is the trade and another is the aids to trade. Now the trade part we have done. Trade related with the buying and selling of goods and services. Trade is an exchange of goods and services with money or money's worth. Okay. Now the another part of commerce is the auxiliaries to trade. Now what is the meaning of this auxiliaries to trade, or it is also known as aids to trade? Today in our lecture we are going to discuss in detail about the auxiliaries to trade. See, auxiliaries to trade means all those services which are helping the trade to conduct the business smoothly. It includes transport, warehousing, insurance, banking, advertising, mercantile agents and communication. So in short we can say that auxiliaries to trade means all those activities that facilitate smooth flow of goods from production place to the consumption are called aids to trade or auxiliaries to trade. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण बिझनेस व्यवसायाच्या ज्या क्रिया आहेत किंवा ॲक्टिव्हिटीज आहेत त्या प्रामुख्याने इंडस्ट्री आणि कॉमर्स यामध्ये व्यवसाय हा विभागला आहे. इंडस्ट्रीचा अर्थ काय, तर ज्या ठिकाणी वस्तूची निर्मिती होते ती जागा म्हणजे इंडस्ट्री किंवा आपण याला उद्योग म्हणतो. म्हणजे रॉ मटेरियल फिनिश प्रोडक्टमध्ये कन्वर्ट केलं जातं. जसं साखर कारखाना आहे, वस्त्रनिर्मिती आहे, त्यानंतर शेती आहे, तर हे सगळे इंडस्ट्रीच्या अंडर येतं. ओके. आता वस्तूची निर्मिती करण्याचं काम उद्योग करतं, इंडस्ट्रीमध्ये होते. पण नुसतं वस्तूची निर्मिती करून बिझनेस होतो का? जे बिझनेसमॅन या व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत वस्तूची निर्मिती करण्याच्या, त्यांना नुसतं वस्तू उत्पादित करून किंवा निर्माण करून त्यांना प्रॉफिट कमवता येईल का? तर नाही. तर यासाठी त्या वस्तूंचं मार्केटमध्ये कन्झ्युमरपर्यंत डिस्ट्रीब्युशन होणंसुद्धा गरजेचं आहे. म्हणजे या वस्तू ज्यांच्यासाठी बनवलेल्या आहेत त्यांच्यापर्यंत त्या वस्तू गेल्या पाहिजेत, त्याचं वितरण झालं पाहिजे. डिस्ट्रीब्युशन म्हणजे वितरण. तर हा जो भाग आहे तो कॉमर्सच्या अंडर केला जातो. म्हणजे बघा, जो व्यवसाय आहे, बिझनेस आहे, त्याला आपण इंडस्ट्री आणि कॉमर्स या दोन प्रमुख भागांमध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. इंडस्ट्री म्हणजे वस्तूची निर्मिती केली जाते आणि कॉमर्स म्हणजे निर्माण केलेल्या वस्तूंचं वितरण केलं जातं, त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं. त्यानंतर परत कॉमर्सचे दोन भाग आपण केले आहेत. तो म्हणजे एक व्यापार आणि दुसरं व्यापाराला मदत करणारी साधने. आता व्यापार म्हणजे काय, तर बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस विथ मनी और मनीज वर्थ. म्हणजे ज्या वस्तू आहेत आणि सेवा आहेत त्यांची खरेदी विक्री पैशाच्या माध्यमाने करणे म्हणजे व्यापार होय. बरोबर. तर व्यापारामध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे होम ट्रेड आहे.
होम ट्रेड म्हणजे देशांतर्गत केलेला व्यापार, ज्यामध्ये होलसेल ट्रेड आणि रिटेल ट्रेड हे 2 प्रकार आहेत. होलसेल ट्रेड म्हणजे घाऊक व्यापार आणि रिटेल ट्रेड म्हणजे किरकोळ व्यापार. ओके. त्यानंतर व्यापारामध्ये दुसरा प्रकार आहे तो म्हणजे विदेशी व्यापार, म्हणजे 2 देशादरम्यान केलेला जो व्यापार आहे त्याला म्हणायचं विदेशी व्यापार. तर इथं इम्पोर्ट ट्रेड, एक्सपोर्ट ट्रेड अँड एंट्रपोर्ट ट्रेड असे 3 प्रकार आहेत. इम्पोर्ट म्हणजे आयात व्यापार, एक्सपोर्ट म्हणजे निर्यात व्यापार आणि एंट्रपोर्ट म्हणजे पुनर्निर्यात व्यापार. तर अशा प्रकारे हा व्यापाराचा भाग आहे. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण ऑक्झिलरीज टू ट्रेड म्हणजे काय, म्हणजेच व्यापाराला मदत करणारी साधने कोणकोणती आहेत यावरती डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. आता ऑक्झिलरीज टू ट्रेड म्हणजे काय की व्यापार करत असताना व्यापारी नुसता वस्तूंची निर्मिती करणे आणि त्याची खरेदी विक्री करणे एवढाच भाग याच्याशी निगडीत नाही, तर हा व्यापार सुरळीत होण्यासाठी इतरही अनेक साधने जो व्यापारी असतो किंवा जो प्रोड्युसर असतो त्याला या साधनांची मदत घ्यावी लागते आणि ती मदत घेतल्यानंतरच तो आपला व्यापार सुरळीतपणे करू शकतो. तर ही कोणकोणती साधने आहेत की जी व्यापाराला मदत करतात ती आपण या भागामध्ये आज पाहणार आहोत. Now, just as said that transport, warehousing, insurance, banking, advertising, mercantile agents and communication, these are called as auxiliaries to trade. These activities play supportive role. They help in removing hindrance which arise during production and distribution of goods and services. See, because of all these auxiliaries to trade, it is possible for the businessman to conduct all his commercial activities smoothly without any difficulty. And in the auxiliaries to trade, the first is the transport. Now, the goods are produced at one place, but they are demanded over a wide area. So, goods are to be sent to different places where they are demanded. Modes of transport facilitate movement of men and material from one place to another. आता व्यापाराला मदत करणारे जी अनुषंगिक साधने आहेत त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहतूक. तर वाहतुकीचा व्यापाराला काय मदत होतो व्यापार करत असताना, तर पहा ज्या ठिकाणी वस्तूची निर्मिती केलेली आहे तर फक्त त्याच ठिकाणी वस्तूचं डिस्ट्रीब्युशन करणं आणि त्यातनं नफा कमवणं हे म्हणजे फारच मर्यादित उद्देश झाला. तर वस्तूची निर्मिती जरी एका ठिकाणी केली जात असली तरी त्याची मागणी मात्र सर्वत्र असते. किंबहुना आपण असं म्हणू शकतो की ग्लोबलायझेशनमुळे त्या वस्तूची मागणी कदाचित देशाबाहेरून सुद्धा ही येऊ शकते. म्हणजे एवढा आता मार्केट एरिया हा आपला आता मोठा झालेला आहे किंवा तो व्यापक बनलेला आहे. तर तो ज्या मालाचं उत्पादन घेतलेलं आहे ते ठिकाण, त्या ठिकाणापासून त्या वस्तू जिथे जिथे कन्झ्युमर्स आहेत त्या वस्तूचे त्यांच्यापर्यंत ती वस्तू पोचली पाहिजे आणि ती पोचवण्याचं काम कोण करतं तर ट्रान्सपोर्ट सिस्टीम. सो व्हेरियस transport system is available like water transport, road transport, rail transport. So all these are the air transport is also there. So all these are the different modes of transport available. So producer can take the help of all these means of transport and he can send the goods to various consumers, those who are spreaded all over the world. Okay, so transport plays a very important role in trade because all consumers are getting their all required products with the help of transport system. Okay, now the second auxiliaries to trade and it is warehousing. Warehousing म्हणजे काय तर गोदामे, जिथे मालाची साठवणूक केली जाते अशी जागा ते म्हणजे warehousing. There is a gap between the production and consumption. Certain goods are produced throughout the year
but consumed only in a particular part of the year, and vice versa. In the era of mass production, storage is indispensable. indispensable म्हणजे स्टोरेज हे करावंच लागतं, त्याला पर्याय नाही. The goods should be stored carefully from the time they are produced till the time they are sold. Special arrangement must be made to prevent the loss or damage. Warehouses are also called godowns. Price is maintained at a reasonable level and there is a continuous supply of goods and services possible due to the warehouses. आता गोदामांमुळे व्यापार करत असताना बिझनेसमॅनला कशी मदत होते तर पहा की इंडस्ट्रियलायझेशन झाल्यामुळे आता सर्वत्र यांत्रिक पद्धतीने वस्तूचं उत्पादन हे केलं जातं. याचाच अर्थ वस्तूंचे उत्पादन हे फार मोठ्या प्रमाणामध्ये घेतले जाते. म्हणजे अजून बाजारामध्ये त्या वस्तूला डिमांड येण्याच्या आधीच वर्कशॉपमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये वस्तू मोठ्या प्रमाणामध्ये तयार करून घेतल्या जातात. मग आता या ज्या वस्तूंची निर्मिती केलेली असते, वस्तू तयार झालेल्या असतात, त्या वस्तूंचा साठा कुठे ठेवायचा आणि त्या वस्तूंची क्वालिटीसुद्धा मेंटेन करून ठेवली पाहिजे, जेणेकरून त्याचा दर्जा खराब होणार नाही. मग ही जी गरज आहे, व्यापार करणारे जे व्यापारी आहेत त्यांची ही गरज कशी भागवणार, तर अर्थातच याचं उत्तर आहे गोदामे. गोदामे असल्यामुळे आत्ताचे जे उत्पादक आहेत ते मोठ्या प्रमाणावर वस्तूंची निर्मिती करू शकतात आणि गोदामामध्ये या जास्तीच्या वस्तूंचा साठा अतिशय सुरक्षितपणे व्यवस्थित ते करू शकतात. जे अशा प्रकारे वेअरहाऊसिंग हे प्रोड्युसरला मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेण्यासाठी मदत करतात. आता काही ज्या वस्तू आहेत ज्यांचं उत्पादन हे वर्षभर केलं जातं, परंतु त्या वस्तूंना मागणी ही काही दिवसांसाठीच कन्झ्युमरकडनं येत असते. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया की रेनी सीझनमध्ये वापरण्यात येणाऱ्या वस्तू. आता रेनी सीझनमध्ये वापरण्यात येणाऱ्या वस्तू कोणकोणत्या आहेत तुम्हाला माहिती आहे. चटकन तुमच्या लक्षात येईल की अम्ब्रेला आहे, छत्री आहे, त्यानंतर रेनकोट आहेत, त्यानंतर प्लॅस्टिक शूज, चप्पल्स आहेत, गमबूट आहेत. तर या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या फक्त आपल्याला पावसाळ्यामध्ये 1-2-3 महिन्यासाठी लागतात, बरोबर. म्हणजे याचं जे यूज आहे ते सीझनल आहे, अगदी थोड्या कालावधीसाठी या वस्तू आपल्याला लागतात, परंतु त्याचं जे उत्पादन करण्याची प्रक्रिया आहे ती मात्र वर्षभर चालू असते. ओके. तर अशा वेळी ज्यावेळी सीझन असतो त्यावेळी या वस्तू गोदामामधनं रिलीज केल्या जातात आणि ज्यावेळी पावसाळा संपतो आणि या वस्तूंची मागणी बंद होते किंवा कमी होते त्यावेळी परत या वस्तूंचा साठा गोदामामध्ये करून ठेवला जातो. म्हणजे अशा प्रकारे मागणीप्रमाणे पुरवठा करण्यासाठी गोदामांचा उपयोग हा होत असतो. तसेच वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सुद्धा हे वेअरहाऊसेस महत्त्वाची भूमिका बजावतात. नाव यू नो दॅट हाऊ द प्राइसेस रिमेन स्टेबल वेन देर इज ए इक्विलिब्रियम बिटवीन the demand and supply, then the prices remain stable. So these warehouses helps to keep the prices stable in the market of a particular product. So producer can release the goods from the warehouses according to the demand for that product. So it is possible for him to keep the prices stable and that benefits the consumer. Okay, so in this way warehouses helps the consumer also and the producer also. Now the third auxiliaries to trade is insurance. See, there are various risks involved in the business. On the other hand, we can say always business and risk go hand in hand. Where there is a business, risk is there. The goods may be destroyed while in production process or in a transit due to accident or in storage due to fire or theft. The businessman would like to cover these risks. Insurance companies come to their rescue. They undertake to compensate the loss suffered
due to such risk. The businessman has to insure his goods and pay premium regularly. Risk cannot be avoided completely, but that can be minimized by taking insurance policy. म्हणजे बघा, व्यापार करत असताना जे बिझनेसमॅन आहेत किंवा प्रोड्युसर आहेत त्यांना अनेक धोक्यांना सामोरे जावे लागते. आता जिथं बिझनेस आहे तिथं धोका, अनिश्चितता ही आहेच. धोक्याशिवाय बिझनेस होऊच शकत नाही. त्यामुळे पदोपदी जे प्रोड्युसर आहेत आणि जे बिझनेसमॅन आहेत त्यांना वेगवेगळ्या अशा धोक्यांना सामोरं जावं लागतं. आणि तुम्हाला माहीत असेल की प्रोडक्शन प्रोसेस चालू असताना किंवा प्रवासामध्ये ॲक्सिडेंट हा होऊ शकतो किंवा जे व्यापारी आहेत ज्यांनी आपल्या मालाचं स्टोरेज केलेलं असतं वेअरहाऊसेसमध्ये तिथं चुकून कधी आग लागू शकते, कधी मालाची चोरी होऊ शकते. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या रिस्क या व्यवसायामध्ये आहेतच. आणि या रिस्कमुळे बिझनेसमॅनला खूपसा तोटा हा सहन करावा लागतो. तर हा तोटा कमी करण्यासाठी किंवा झालेले नुकसान त्याची तीव्रता कमी करण्यासाठी इन्शुरन्स कंपनीज या व्यापाऱ्यांना मदत करतात. म्हणजे मालासाठी किंवा आपल्या व्यवसायाशी निगडित जी काही प्रॉपर्टी आहे त्यासाठी बिझनेसमॅन इन्शुरन्स कंपनीकडनं इन्शुरन्स पॉलिसीही घेऊ शकतात. आणि जर काही अशी घटना घडली की ज्यामुळे तुम्हाला फायनान्शियल लॉस होतो आहे बिझनेसमध्ये, त्यावेळी इन्शुरन्स कंपनी तुम्हाला त्याचं कॉम्पन्सेट हे देत असते. ओके, सो ड्यू टू द इन्शुरन्स we cannot say that now there is no risk in business, but definitely we can say that yes, your loss will be minimized. So insurance company try to compensate all the losses suffered by the businessman. म्हणजे इन्शुरन्स सेवा असल्यामुळे बिझनेसमॅनला आपला हा जो व्यवसाय आहे तो करण्यासाठी ते पुढे येऊ शकतात किंवा ते धाडस करू शकतात. आणि हे केवळ ही इन्शुरन्सची सेवा उपलब्ध असल्यामुळे व्यापाऱ्यांना ते सहज आहे. इन्शुरन्स पॉलिसी घेतली म्हणजे आता तुम्हाला कुठलाही धोका नाहीच असं नसतं, पण झालेले जे नुकसान आहे त्याची थोड्या प्रमाणात का होईना भरपाई ही इन्शुरन्स कंपनी मिळू शकते. त्यामुळे इन्शुरन्स हे व्यापाऱ्यांसाठी एक वरदानच ठरलेले आहे. नाव द नेक्स्ट ऑक्झिलरीज टू ट्रेड इज बँकिंग. सी, टू कंडक्ट व्हेरियस ॲक्टिव्हिटीज अँड टू रन all these activities smoothly, business requires money. Banks supply money by offering short-term loans and long-term loans to businessmen. So we can say in a business, capital is a lifeblood of the business. Without capital, businessman cannot run all his daily activities also. So banks supply adequate funds to the businessman. Bank provides loans, overdraft, cash credit, etc. to businessmen. Bank also provide many services like checks, drafts, debit cards, credit cards, online transaction, etc. It helps the traders to carry their business activity smoothly. So bank removes the difficulty of money while doing the business. म्हणजे ज्या बँका आहेत त्या व्यापाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारची आर्थिक मदत हे करत असतात. म्हणजे लहान मुदतीची कर्ज, दीर्घ मुदतीची कर्ज हे व्यापार करणारे जे व्यापारी आहेत त्यांना बँक काय करते, मंजूर करत असते. आणि यामुळे पैशाचा जो प्रश्न आहे की जो व्यवसाय करताना अतिशय महत्त्वाचा आहे. पैशाशिवाय कोणताही बिझनेसमॅन आपला व्यवसाय हा करू शकत नाही. त्यामुळे या पैशाची सोय बिझनेसमॅनला करून देण्याचे काम बँका या करत असतात. तर बँकांची अशी मदत मिळाल्यामुळेच व्यापार करणं हे व्यापाऱ्यांना सोयीचे झाले आहे. नाव द नेक्स्ट ऑक्झिलरीज टू ट्रेड इज ॲडव्हर्टायझिंग. ॲक्च्युली ॲडव्हर्टायझिंग इज ॲन इफेक्टिव्ह एड इन सेलिंग द गुड्स. The producer communicates all information about goods and services
to create a strong desire in consumer to buy the products. It can be carried in different ways. It can be indoor and outdoor also. Communicating with the people when they are in their homes is called indoor advertising. For example, newspaper, radio, TV, pamphlets, etc. And communicating with the people when they go out from their homes is called as outdoor advertising. For example, poster, hoardings at prominent places, neon sign boards, etc. आता ॲडव्हर्टायझिंग म्हणजे काय तर जाहिरात. तर जाहिरातीचा वापर हा व्यापार करत असताना मुख्यत्वे करून प्रोड्युसरने ज्या वस्तूंची निर्मिती केलेली आहे त्या वस्तूंची माहिती ग्राहकांपर्यंत जाण्यासाठी केला जातो. तर जाहिरातीचा मुख्य उद्देश हाच आहे की ज्या नवनवीन वस्तूंची निर्मिती केलेली आहे त्या वस्तूंची माहिती ग्राहकांना करून देणे आणि त्या वस्तूचे वैशिष्ट्य, फायदे हे लोकांना पटवून सांगणे आणि लोकांना आकर्षित करणे की ते त्या वस्तूचा वापर करायला सुरुवात करतील आणि त्याचे फायदे ते घेऊ शकतील. तर प्रोड्युसरसाठी जाहिरात म्हणजे काय तर आपले जे ग्राहक आहेत त्यांच्यापर्यंत या वस्तूंचा संदेश पोहोचवण्याचे माध्यम आहे. आता इथे जाहिरातीचे इंडोर ॲडव्हर्टायझिंग असतं किंवा आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग असतं असे आपण म्हटलं आहे. तर इंडोर म्हणजे काय तर ज्यावेळी लोक घरात बसतात तर घरात बसलेले असतानासुद्धा त्यांच्यापर्यंत आपल्या वस्तूची माहिती कशी जाईल तर अर्थातच घरात बसल्यावर आपण काय बघतो न्यूजपेपर वाचतो, टी व्ही पाहतो, रेडिओ ऐकतो. तर याच्याद्वारे सुद्धा जाहिराती केली जाते. आणि ज्यावेळी लोक घराच्या बाहेर असतात त्यावेळीसुद्धा त्यांच्यापर्यंत या वस्तूंची माहिती पोहोचवण्याचं काम या जाहिरातीच्याद्वारे केलं जातं. आता हे कसं शक्य आहे तर तुम्ही पण पाहिलं असेल रस्त्याने की काही वस्तूंची जेव्हा विक्री करायची असते तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टर वगैरे लावलेले असतात किंवा होर्डिंग्स असतात मोठमोठाले रोडला. त्याचप्रमाणे काही ठिकाणी निऑन साइन्सचे बोर्डसुद्धा लावलेले असतात. तर हे जे सगळे प्रकार आहेत की जे आपण घराच्या बाहेर पडल्यानंतरसुद्धा त्या वस्तूची माहिती आपल्याला मिळते त्याला म्हटलेलं आहे आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग. ओके, सो ॲडव्हर्टायझिंग is an effective aid for the producer to give the information about his goods. म्हणजे अशा प्रकारे जाहिरात ही उत्पादकाला वस्तूची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करत असते आणि त्यामुळेच ते व्यापार हे करू शकतात. Now the next is the sixth is mercantile agents. Now mercantile agents म्हणजे काय तर जे मध्यस्थ असतात दलाल असतात त्यांना म्हटलेलं आहे मर्कंटाईल एजंट्स व्यापार करत असताना. सी कस्टमर्स ॲक्च्युली आर स्कॅटर्ड all over wide area, so it is not possible for the seller to contact the customer. So this difficulty is solved by mercantile agents. They bridge the gap between buyer and seller, and brokers, estate agents, etc. are the examples of mercantile agents. आता तुम्हाला हे गोष्ट तर माहिती आहे की प्रोड्युसर ही एखादी व्यक्ती असते किंवा कंपनी असते आणि कस्टमर हे अनेक लोक असतात, असंख्य. ते मे बी जे कस्टमर्स आहेत किंवा कन्झ्युमर्स आहेत ते देशातले असतात किंवा देशाबाहेरचे सुद्धा आता असू शकतात. तर या कन्झ्युमरपर्यंत हा एक प्रोड्युसर किंवा ही एक कंपनी फेस टू फेस कम्युनिकेशन करूच शकत नाही किंवा त्यांच्याशी संवादही करू शकत नाही. तर मग या कस्टमरशी हे जे प्रोड्युसर आहेत किंवा कंपनी आहे ती कसं काय त्यांच्यापर्यंत ॲप्रोच होणार तर याच्यासाठी एक उपाय म्हणून या मर्कंटाईल एजंटची नेमणूक केली जाते. म्हणजे जे दलाल असतात किंवा ब्रोकर्स असतात हे त्या प्रोड्युसरचे किंवा त्या सेलरचे एजंट म्हणून काम करत असतात. आता साधं उदाहरण घ्या की प्रोडक्शन प्लेस ही कन्झ्युमरपासून फार लांब असते
आणि कधी कधी तर कन्झ्युमर म्हणजे डेलीसुद्धा आपल्याला शक्य होत नाही की जिथे वस्तूची निर्मिती केली जाते त्या ठिकाणी हे कन्झ्युमर प्रत्यक्ष जाऊन त्या प्रोड्युसरला भेटतील, तिकडची प्रोसेस बघतील. ही अशक्य गोष्ट आहे, कारण आपण इतक्या वस्तूंचा वापर करत असतो आणि प्रत्येक प्रोड्युसरला जाऊन प्रत्यक्ष भेटणं, बोलणं हे शक्यच नाही. आणि जे प्रोड्युसर्स असतात त्यांनासुद्धा एवढे असंख्य ग्राहक आहेत, या ग्राहकांपर्यंत वस्तूची माहिती सांगणे, फायदे सांगणे हे शक्य नसतं. मग आपली वस्तू या ग्राहकांपर्यंत कशी पोचवायची? तर यासाठी ही जी अडचण आहे तर त्याचं सोल्युशन म्हणजे हे मर्कंटाईल एजंट्स. हे जे एजंट्स असतात ते जो प्रोड्युसर असतो त्यांच्यासाठी काम करत असतात आणि ते वस्तूची माहिती, वस्तूचे फायदे आणि वस्तूची विक्री ग्राहकांपर्यंत ते करत असतात. म्हणजे अशा प्रकारे या मर्कंटाईल एजंट्सची नेमणूक करून बिझनेसमॅन आहेत ते आपला व्यापार हे करू शकतात. ओके, सो इट इज इम्पॉर्टंट फॉर द प्रोड्युसर टू अपॉइंट various mercantile agents so that he can send all his goods to the proper consumers. फॉर एक्झाम्पल डिस्ट्रीब्युशन चेनमध्ये आपण पाहिलेलं आहे की फर्स्ट कोण येतो? प्रोड्युसर येतो, त्याच्यानंतर होलसेलर आहे, रिटेलर आहे, फायनली कोण आहे? कन्झ्युमर आहे. बरोबर. तर प्रोड्युसर आणि कन्झ्युमर यांच्यामध्ये जे काम करत असतात ते म्हणजे कोण आहेत? एजंट्स आहेत. ते वस्तूची पोच ग्राहकांपर्यंत करत असतात आणि ते प्रोड्युसरसाठी काम करत असतात. म्हणून हे जे एजंट्स आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत व्यापार करत असताना. ओके, नाव द नेक्स्ट इज कम्युनिकेशन म्हणजे संदेशवहन. सी, इन टुडेज कॉम्पिटिटिव्ह मार्केट इट इज नेसेसरी टू ट्रान्सफर इन्फॉर्मेशन टू बायर with the help of various means of communication. For example, cell phones, postal services, email, internet, etc. Okay, so the information has to be communicated fastly. So there is a need of communication facilitating the traders, producers and consumers to exchange information with one another. Okay, so this communication can be done with the help of your cell phones, postal services, email, computer, internet, etc. So as this communication system is available, it is possible for the businessman to conduct his all business activities within a country and out of the country also without any difficulty. Okay, so students, today we have discussed about the various auxiliaries to trade. We have seen the various auxiliaries to trade. Just take one recap. The first is the transport, then second one is the warehousing, the third is the insurance, fourth is banking, fifth is advertising, sixth is mercantile agents, and the last one is communication. So all these are together called as auxiliaries to trade. म्हणजे व्यापार करत असताना व्यापाराला मदत करणारी साधने ही ज्यांच्याशिवाय व्यापारी व्यापार करू शकत नाही. जस्ट इमॅजिन की बँक्स नाही आहेत आणि तुम्ही व्यापाऱ्याला सांगता की तुम्ही तुमचा बिझनेस करा. हे शक्य होईल का? की पेमेंट करायचं आहे, पैसे ट्रान्सफर करायचं आहे, त्यांना लोन लागणार आहे, कॅपिटलची कमतरता आहे आणि जर बँकाच नसतील, ही जर सुविधाच नसेल तर व्यापार करायला येईल का? किंवा ट्रान्सपोर्ट सिस्टीमच नसेल तर तुम्हाला प्रोड्यूस केलेला माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवता येईल का? आणि सगळ्या लोकांच्या गरजा या भागवता येतील का? जस्ट थिंक अबाउट ऑल दीज ऑक्सिलरीज टू ट्रेड. As these auxiliaries to trade are available, it is now easier for the businessman to conduct their all business activities without any difficulty. So without these auxiliaries to trade, it is not possible to conduct the trade. Okay, so we have completed all these commerce part also. In commerce, trade and auxiliaries to trade, these 2 points are there. In earlier lecture, we have done the trade and today we have completed the auxiliaries to trade. So in our next lecture, we will discuss another new point. Till then,
Take care, be happy, and if you have any difficulty, you can mention in this comment box. Then, goodbye, students. Thank you.